आणि आता महत्त्वाच्या 25 बातम्या आपण बघूयात। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये फरार असलेल्या कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। सीआयडीने केलेल्या अर्जानंतर बीड कोर्टाचे आदेश। कृष्णा आंधळेचा पाठीराखा कोण हे सर्वांना माहिती आहे। पाठीराख्यांकडून कृष्णा आंधळेला अभय मिळालंय, धनंजय देशमुखांचं वक्तव्य। पोलिसांकडून बबन गित्तेची संपत्ती जप्त करण्याचे प्रयत्न। बीडच्या मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये गित्ते फरार आहे आणि संपत्तीच्या जप्तीसाठी कोर्टाकडे परवानगी मागणार। लव्ह जिहादची वास्तविकता कोर्टाच्या निर्णयातून समोर आलेली आहे। लव्ह जिहादबाबत योग्य कारवाई राज्य सरकार करेल, फडणवीसांचं वक्तव्य। तर लव्ह जिहाद कायदा सामाजिक ध्रुवीकरणासाठी केलेला प्रयत्न आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका आहे। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधवांसह 500 कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का। न्यायालय इमारतीच्या कामावरून आणि स्वच्छतेवरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलंय। जुन्नरमध्ये उद्घाटन प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाला झापलंय। ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते कोकणात जाणार आहेत। कोकणामधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाचा कोकणातला हा दौरा असेल, संजय राऊतांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी दत्ता कदमांची वर्णी। विलास चाळकेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं दत्ता कदमांची वर्णी। आगामी निवडणुका लक्षात घेत भाजपकडून आता स्फूर्तिगीताचं लॉन्चिंग करण्यात आलं। भाजपकडून संघटन वाढीचे प्रयत्न सुरू आहेत। भाजपच्या स्फूर्तिगीताचं सोशल मीडियावर धूम।